पहलगाम हल्ल्यातील संशयित दहशतवाद्यांना सैन्याचा दणका। आतापर्यंत जम्मू काश्मीरमधील 5 दहशतवाद्यांची घरं जमीनदोस्त। पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही। सिंधू जलकरार रद्दचा निर्णय 3 टप्प्यात लागू होणार। केंद्रीय जलसंधारण मंत्री CR पाटील यांचं मोठं वक्तव्य। एकतर आमचं पाणी सिंधू नदीतून वाहील किंवा त्यांचं रक्त सिंधू नदी आमचीच राहील। सिंधू जलकरार स्थगितीनंतर पाकिस्तान पीपल्स पार्टीचे प्रमुख बिलावल भुट्टो यांचं चिथावणीखोर वक्तव्य। भारतानं सिंधू पाणी करार स्थगित केल्यानंतर चिनाब नदीची पाणी पातळी 2 ते 3 फुटांनी कमी। पाकिस्तानच्या सियालकोटमधील मराला भागातील व्हिडिओ समोर। 191 पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडल्याची माहिती। तर पाकिस्तानला गेलेले 287 भारतीय नागरिकही मायदेशात परतले। पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये भारतीय सेना ॲक्शन मोडवर। कुलगाममध्ये बंदुका आणि काडतुसे जप्त। 2 संशयित अटकेत। भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर DRDOला मोठं यश। हैदराबादमधील प्रयोगशाळेत स्क्रॅमजेट इंजिनची 1000 सेकंदापर्यंत यशस्वी ग्राउंडवर टेस्टिंग। बलूच लिबरेशन आर्मीकडून बलुचिस्तानमध्ये IEDचा स्फोट। हल्ल्यात पाकिस्तानच्या 10 सैनिकांचा मृत्यू। नाशिकच्या बांबळेवाडीत भीषण टंचाई। पाण्यासाठी 1 ते 1.5 किलोमीटर पायपीट। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये वाढत्या तापमानामुळे पाण्याचं बाष्पीभवन। 142 गावांना टँकरनं पाणी पुरवठा। राज्यभरात आज हलक्या पावसाचा अंदाज। कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक पावसाचा अंदाज। विदर्भात 27 आणि 28 एप्रिलला गारपिटीचा अंदाज। नागपुरात गेल्या 4 दिवसापासून पारा 44 अंशांवर। 26 ते 29 एप्रिल ढगाळ वातावरणामुळे तापमानात 1 ते 2 अंशांची घसरण होण्याची शक्यता।